नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मराठी व्याकरण हे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. पोलीस भरती, शिक्षक भरती, TET परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा या सर्व परीक्षांना खूप उपयुक्त आहे. आपण यापूर्वी सर्व शब्दांच्या जाती म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय यांची माहिती घेतली. आता आपण केवल प्रयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे थोडक्यात काय की जो वाक्यात येणारा जो शब्द आहे की ज्याच्यामुळं उद्गारवाचक चिन्ह येतं अशा शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात किंवा वाक्यातील उद्गारवाचक शब्दाला केवल प्रयोग अव्यय असं म्हणतात. आता काही वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अरे रे खूप वाईट झाले म्हणजे हा जो शब्द आहे तो केवल प्रयोगी अव्ययाचा आहे. अबब केवढा मोठा हा डोंगर म्हणजे अबब हा शब्द आहे तो केवल प्रयोगी अव्ययासाठी आलेला आहे. शाब्बास अशीच बक्षिसे मिळव, शाब्बास हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. शी किती घाण आहे, शी हा शब्द केवल प्रयोगी अव्ययाचा आहे. आता केवल प्रयोग अव्ययाचे जे 9 प्रकार पडतात ते आपण आता पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे वाह, वाव वाव, आहा, ओहो, वाहवा, वा, आहा हा. अशा प्रकारे हर्ष व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये जे शब्द येतात त्यांना हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. शोकदर्शक म्हणजे दुःख व्यक्त करण्यासाठी वाक्यात काही शब्द येतात त्यांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. बघूया आपण. अरे रे, अयाई, अगाई, आई ग, हाय हाय, शिव शिव अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतात. आता तिसरा प्रकार जो आहे तो आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी काही शब्द आपण वापरतो. ओहो, अबब, ओ बाप रे, आहा हा, चक असा येते. अरे चा, अय्या, वाव अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे आश्चर्यदर्शक शब्द म्हणून वाक्यामध्ये येतात. म्हणून यांना आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं आपण म्हणतो. केवल प्रयोगी अव्ययाचा आपण आता चौथा प्रकार पाहणार आहोत आणि तो प्रकार म्हणजे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे प्रशंसा याचा अर्थ काय, आपण शाबासकी देण्यासाठी किंवा प्रशंसा करण्यासाठी एखादा शब्द वापरतो त्याला प्रशंसादर्शक केवल प्रयोग अव्यय असं म्हणतात. आता ते कुठले शब्द बघा. शाबास किंवा शाब्बास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, खाशी अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययाचे आहेत. आता पाचवा प्रकार संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय. एखाद्या गोष्टीला आपण संमती देत असतो आणि त्यासाठी जे केवल प्रयोगी अव्यय वापरतो त्याला संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. हो म्हणजे होकार दिला किंवा संमती दिली. जी, जी हां, ठीक, बराय, हां, अच्छा हे जे शब्द आहेत ते संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणून वाक्यामध्ये येतात. आता विरोधदर्शक, आपल्याला एखाद्या गोष्टीचा विरोध एखाद्या शब्दातून व्यक्त करायचा असेल तर त्यासाठी जे शब्द आपण वापरतो त्यांना विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं आपण म्हणतो. ते शब्द म्हणजे छे, छट, हॅट, हट, च, छे छे अशा अर्थाने. आता एखाद्या गोष्टीचा तिरस्कार आपल्याला दाखवायचा असेल आणि जे शब्द आपण वापरतो त्याला
तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय असं म्हणायचं. ते शब्द कोणते बघा. धिक, थु, शी, ईश, हुडुत, हुड, फुस, छत, छी अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय असं म्हणायचं. आता संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय म्हणजे हाक मारण्यासाठी एखादा शब्द आपण वापरतो त्याला संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असं म्हणतात. ते शब्द कोणते ते आपण पाहूया. अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे आहेत. आता सगळ्यात शेवटचा आणि 9वा प्रकार म्हणजे मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला मौन दर्शवायचं असेल तर त्यासाठी जे शब्द आपण वापरतो त्यांना मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असं म्हणतात. चुप, चिप, गप, गुपचुप अशा अर्थाने जे शब्द वाक्यामध्ये येतात ते मौनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे आहेत. निश्चितच तुम्हाला केवलप्रयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार चांगल्या प्रकारे समजले असतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद.